ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे। याच मेट्रोच्या कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा कारशेडची जागा निश्चित करण्यात आली आहे। परंतु या मोघरपाडा कारशेडच्या प्रस्तावित जागेत सद्यस्थितीमध्ये भातशेती होत असून स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला सरकारने कागदावर दिला असून त्या कारशेडच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज शेतबंदावर ठिय्या मांडला। चूल पेटवून या ठिकाणी जर आम्हाला योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही शेती देणार नाही, यावर आमचा रोजगार आहे। वेळ पडली तर रस्त्यावर पेटवून ट्रॅक्टर फिरवून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे। मुलांना नोकरीत प्राधान्य द्या, 5 एकर जमिनीवरती शाळा कॉलेज बांधा, मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन 100% स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी किरण रामकृष्ण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे। मिळावी जेणेकरून आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण करून त्यांना स्पर्धेमध्ये उतरता येईल। दुसरी गोष्ट, इथे कारशेड मध्ये सरकारचा एक नियम आहे का जिथे कुठे प्रकल्प येतो त्या प्रकल्पातील बाधित लोकांना त्या जागेमध्ये कामधंदा दिला जातो। आज जर आमचे अकुशल कर्मचारी शेतकरी जे असतील त्यांना 100% तिथे नोकरी मिळावी, अर्धकुशल कर्मचारी जे असतील त्यांना 100% मिळावी। जर अर्धकुशल कर्मचारी आमच्याकडे जर 100% आम्ही देऊ शकलो नाही तर 80% देण्यात यावी आणि 20% त्यांनी बाहेर आणावी। आणि कुशल कर्मचारी जे आहेत ते 80% स्थानिक असतील आणि 20% बाहेर येतील। हा सरकारचा नियम आहे। ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या 3 महिन्यापूर्वी लक्षात आणून दिलेलं आणि कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधून MMRDA अशी सूचना करण्यात आली की तुम्हाला ज्या काही नोकऱ्यांच्या संदर्भात आहेत ती यादी शेतकऱ्यांना देण्यात यावी।